ही 4 पुस्तके तुमचा आध्यात्मिक प्रवास सुरू करताना तुमचे पहिले गुरु ठरतील. सर्वात पहिला आहे कर्मांचा सिद्धांत. हे पुस्तक म्हणजे भगवद्गीतेमधील कर्मयोगाचं तत्वज्ञान अगदी सोप्या भाषेत समजवणारं रत्न आहे. या पुस्तकामध्ये तुम्हाला कर्म म्हणजे काय, कर्माचे किती प्रकार आहेत, कर्माचा सिद्धांत कशा पद्धतीनं काम करतो आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये एवढं प्रामाणिक वागत असून देखील आपल्यासोबतच का वाईट घडतं, याची उत्तरं तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळतील. हे फक्त 80 पानांचं पुस्तक ना तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. दुसरं पुस्तक आहे जय शेट्टी यांनी लिहिलेलं थिंक लाईक अ मंक, म्हणजे संन्यासासारखा विचार करा. हे पुस्तक आपल्याला सांगतं की दररोजच्या आयुष्यामध्ये संन्यासासारखं शांत राहणं शक्य आहे. हे पुस्तक आपल्याला शिकवते की दररोजच्या अडचणींवरती कशी मात करायची, आपल्या मनावरती कसं नियंत्रण मिळवायचं आणि या आधुनिक जगामध्ये आध्यात्मिक मार्गाचा प्रवास कसा करायचा. तसंच या पुस्तकामध्ये एका सामान्य मनुष्याला जेव्हा संन्यासी बनायचं असतं ना, तेव्हा कोणकोणते ट्रेनिंग्स घ्यावे लागतात ना, याची डिटेल माहिती या पुस्तकामध्ये आहे. तिसरं पुस्तक आहे जे विराट कोहलींचं देखील स्पेशली फेवरेट आहे, ते म्हणजे ऑटोबायोग्राफी ऑफ योगी. या पुस्तकामध्ये एका साधकाची खरी जीवनकथा आहे, जे आपल्याला सांगतं की आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्म कशा पद्धतीनं कार्य करतं, आपले गुरु आपल्याला कधी भेटतील. एक क्रियायोग म्हणून एक प्रकार असतो, त्या क्रियायोग प्रकाराची संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळेल. तसेच हे परमहंस योगानंद आहेत ना, यांना मृत्यूनंतरनं आपल्या आत्म्याचं काय होतं, आपला आत्मा कुठे जातो, तो कशा पद्धतीनं वरती गेल्यानंतर त्यांना कार्य करतो, याचा साक्षात्कार यांच्या गुरूंनी यांना घडवून आणला होता आणि याची संपूर्ण डिटेल माहिती यामध्ये आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जाणवले की अध्यात्म म्हणजे हे केवळ साधना नाही, तर तो एक महत्त्वाचा अनुभव आहे. आणि चौथं पुस्तक आहे ते म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रवचने. या पुस्तकामध्ये तुम्हाला जीवनात खरे समाधान कसे लाभेल, स्वतःचा उद्धार कसा करून घ्यावा, भगवंताचे नाम घ्यावे म्हणजे नेमके काय करावे, या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. आणि या पुस्तकाची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला रोज फक्त एकच पान वाचायचं आहे. दररोज हे एक पान तुम्ही वाचलात ना, तर तुम्हाला तुमच्या मागील प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.